नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधाकर राठोड. शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे. आज दिनांक 20 जून 2026. आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, मागील काही दिवसापासून आपण सोशल मीडियावरती, यूट्यूबवरती आणि न्यूज चॅनलवरती आपण पाहत आलेला आहे. जसे कांदा बाजारभाव वाढत आहे, बाकी सोशल मीडिया माध्यमातून जे कांद्याचे जे काही भाव वाढीचे जे काही न्यूज आहेत त्या मोठ्या प्रमाणात चालवत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा जे काही बाजारभाव म्हणजे येत्या काळामध्ये भेटू शकतो. त्यामुळं कदाचित या फालतूक काही न्यूज चॅनलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढल्याची जी काही खोटी माहिती पसरवली जात आहे ती खूप निंदनीय आहे. जेव्हा आपल्या शेतकऱ्याचा जो कांदा आहे कवडी मोल भावाने विकला जातो त्या टायमाला कोणी त्याचा व्हिडिओ आणि त्याचा सोशल मीडियावरती कुठल्या न्यूज चॅनलवरती दाखवला जात नाही आहे. परंतु ज्या टायमाला भाववाढी झालेला असतो त्या टायमाला न्यूज चॅनलवाले प्रत्येका घरात जाऊन न्यूज बनवत आहेत आणि बाकी जे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातूनही सांगितलं जातोय की मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढलेला आहे. सत्य परिस्थिती अशी आहे, जोपर्यंत आपण मार्केटमध्ये जाऊन बघितलं नाही, तिथली माहिती अगर काढली नसेल तर ही बातमी अगदी खोटी आहे. जशी आजची परिस्थिती पाहिली असता जे व्यापारामध्ये जे काही आडादारामध्ये चढत-ओढत लागलेली आहे की आपल्याकडे शेतकरी कशाप्रकारे आपल्याला ओढता येईल या दृष्टिकोनाने ते जे काही काही खोटे जे लिलाव आहेत ते काढताना दिसून येत आहे. त्यामुळे मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कारण की एक दोन वक्कल जे चांगल्या दराने काढायचं आणि बाकीचे जे वक्कल आहेत ते कमी दराने काढून शेतकऱ्याची एक मात्र फसवणूक काही मार्केट यार्डमधून होताना दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे ॲक्च्युअलमध्ये आता तुम्ही पाहिलं असेल काही ठिकाणी सोलापूर मार्केटमध्ये 3,028 रुपये भाव दाखवला जात आहे. ती वस्तुस्थिती नाही आहे. सध्या तुम्ही प्रत्यक्षात मार्केटमध्ये जाऊन बघितले असता सध्या जे काही बाजारभाव एक नंबर कांद्याला भेटतोय तो 18 रुपये ते 20 रुपये 21 रुपये भेटत आहे. त्याच्या पलीकडे कदाचित क्वचित एक दोनच वक्कल ते 25 पार जात आहे आणि त्याचा मोठ्या प्रमाणात जाहिरात या काही सोशल मीडिया माध्यमातून केला जात आहे. हां, थोडा बाजारभाव मागील आठवड्यापेक्षा या आठवड्यामध्ये थोडा वाढलेला आहे. परंतु जे सत्य परिस्थिती आहे त्याला आपण बघितलं पाहिजे. बाकी ठिकाणी एक दोन वक्कल वाढल्याचं जाहिरात मोठ्या प्रमाणात होतोय. त्यामुळे जे खावक म्हणजे गिराक आहेत म्हणजे जे खाणारा वर्ग आहे कांद्याला त्यातही मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झालेला आहे. ते म्हणतायत मोठ्या प्रमाणात कांदा बाजारभाव वाढलेला आहे आणि लोकल मार्केटमध्ये जे काही जे कांद्याचे बाजारभाव आहेत ते 40-45 रुपयाच्या पार गेलेले आहेत. परंतु जे सत्य परिस्थिती अगर शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव बघितला असता ते फक्त 18 रुपयापासून ते 22 रुपयापर्यंत विक्री होतोय. परंतु जे काही कांदा मार्केटमध्ये बाजारात भेटतोय तो 40-45 रुपयापर्यंत भेटत आहे. एकंदरीत शेतकऱ्याचं नुकसान या सगळ्या बातमीमुळे आणि या सगळ्या खोट्या अफवामुळे होत आहे. एकंदरीत असं सर्व यूट्यूब आणि न्यूज चॅनलला विनंती करतोय की बाबा अशी काही माहिती पसरू नका जेणेकरून शेतकऱ्यांचं जे काही नुकसान आहे ते करू नका. तर आजचं जे काही बाजारभाव आपण सांगूया. आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 140 ते 150 गाड्याची आवक आहे. आवक मात्र 2 दिवसाच्या तुलनेने वाढ झालेली आहे. वाढ होण्याचं एकच कारण आहे की जे बाजारभाव आहे ते मोठ्या प्रमाणात वाढल्याचं असं दर्शवले जात आहे. त्यामुळे शेतकरी थोडा गडबड करताना दिसून येत आहे. त्यामुळे थोडीशी आवक मात्र वाढलेली दिसून येत आहे. बाजारभाव पाहिला असता काही आडत्याकडून काही व्यापाऱ्याकडून जवळजवळ काही वक्कल 2,000 ते 3,000 रुपयाची काढण्यात आलेला आहे. परंतु सत्य परिस्थिती अशी आहे 18 ते 22 रुपयापर्यंत एक नंबर कांद्याला बाजारभाव आहे. 16 ते 18 रुपयापर्यंत 2 नंबर कांद्याला बाजारभाव आहे. गोलटा गोलटी 1200-1400 रुपयापर्यंत आहे. जे फकडी कांदा आहे 800 ते 1200 रुपयापर्यंत आहे आणि जे काही काळजी लागलेला कांदा आहे ते जे तो कांदा आहे तो 1200-1400 रुपयापर्यंत सोलापूर मार्केटमध्ये विक्री होताना दिसत आहे. तर एकंदरीत सर्व शेतकऱ्यांना विनंती करतोय की आपला जे काही कांद्याचं जे नियोजन आहे तुमच्या स्वबुद्धीने करा जेणेकरून आपल्या कांद्याचं जे काही बाजारभाव योग्य ते भेटतील
आणि यावर्षी पावसामुळे कदाचित बाजारभावामध्ये पुढे चालून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य ते नियोजन करा. आपण या सर्व सविस्तर आपण वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. कारण की यावर्षी आपण व्यवस्थित मार्गदर्शन म्हणजे व्यवस्थित नियोजन करून अगर कांदा मार्केटमध्ये घेऊन गेला, निश्चितच 4 पैसे आपल्याला भेटू शकतात. कारण की यावर्षी कांद्याची लागवड कमी होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्या भागामध्ये कांद्याची जी काही रोपं तयार करण्यासाठी जी काही बियाणे आहे ती खरेदी झाले नाही आहेत. त्यामुळे कदाचित येणाऱ्या काळामध्ये निश्चितच जे काही साठवलेल्या कांद्याला चांगले भाव भेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही जे योग्य ते नियोजन करा आणि मार्केटमध्ये योग्य ते दिवशी कांदा मार्केटमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगायचा आहे. आणि अगर तुम्हाला हा व्हिडिओ फायदेशीर वाटला, चॅनलला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.